शिंगरोबाच्या घाटात गाडी अडकली आहे. काय म्हणायचंय? सिंगरोबाच्या घाटामध्ये ट्रॅफिक लागलं. साहेब, सिंगरोबाला दर्शन घेतल्याशिवाय, सिंगरोबाला 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये टाकल्याशिवाय कुठलाही गाडीवाला पुढे जात नव्हता. आता 95-99च्या काळामध्ये एक्सप्रेस हायवे तयार झाला. सिंगरोबाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली. त्याच्या पुढे तुम्ही देवाभावानी तुम्ही गेला. तुम्ही आता कनेक्टिंग लिंक तयार केलेली आहे. 5 मिनिटांमध्ये आम्ही तिथून जातोय. अरे शिंगरोबा कोण आहे? शिंगरोबा नुसता धनगर नाही, शिंगरोबा एक राष्ट्रभक्त आहे. शिंगरोबा नुसता मेंढपाळ नाही, शिंगरोबा देशासाठी हुतात्मा झालेला पहिला या देशातला हुतात्मा आहे. 1858ला जेव्हा इंग्रज रेल्वे आणि रस्त्यासाठी तिथं सर्वे करत होते, महिना 2 महिने ते गोरे अधिकारी फिरत होते, त्यांना रस्ता सापडायला तयार नव्हता. हा आमचा शिंगरोबा तिथं मेंढ्या राखायचा. 2 महिन्याच्या नंतर लक्षात आलं ही रोज फिरते, त्यांना काय पाहिजे? त्याने विचारलं. त्यांना इंग्रजी येत नव्हतं. मध्यस्थाला विचारते, म्हणजे यांना रस्ता पाहिजे. हे आता इथला नाद सोडून चाललेले आहेत, रेल्वे आणि रस्ता करायचा आहे. शिंगरोबा म्हणला माझ्या मागे या, मी रोज या सह्याद्रीच्या कडाकपाऱ्या पायाखाली तुडवतोय. आणि एकदाच नुसता शिंगरोबा त्या रस्त्यावरनं गेला आणि तो रेल्वे मार्ग आणि रस्ता तयार झाला. मित्रांनो, मग त्या इंग्रजांनी विचारलं तुला बक्षीस काय हवाय? शिंगरोबा म्हणतोय तो शाळेत गेला नाही, शिकला नाही, इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी नाही, मेंढ्या राखणारा माझा शिंगरोबा म्हणतोय मला बक्षीस नको, तुम्ही माझ्या देशाला स्वतंत्र द्या. अरे जेव्हा त्यांना कळालं की हा स्वातंत्र्य मागतोय, तेव्हा शिंगरोबाला त्यांनी गोळ्या घातल्या. माझी विनंती आहे तुमच्याकडं, आज तुम्ही एवढी मोठी कनेक्टिंग लिंक तयार केलेली आहे. शिंगरोबाचं नाव जर देता आलं तर आमच्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो.